ईशा हळूच आपल्या खोलीचं दार उघडते आणि आजूबाजूला नजर फिरवते. कुणीच नसतं. देवाचे लाख लाख धन्यवाद, ती मनातच विचार करते. ती पायांच्या टोकांवर चालत बाहेर येते आणि दार सावकाश बंद करते. काही झालं तरी मला पळून जायचंच आहे. मी त्या माणसाशी लग्न करूच शकत नाही. तो देखणा असेल कदाचित, पण तिच्या हायस्कूलमध्ये तो प्रचंड प्लेबॉय होता. हो, तो तिच्या 1 वर्ष सिनियर होता. किती छोटं असतं ना जग. आज तिचं लग्न आहे आणि पहिल्यांदाच ती सकाळी 5 वाजता उठली होती. ती हळूहळू चालत मुख्य दरवाजाकडे जाते आणि दार उघडून बाहेर पडते. बाहेर येताच अनाहूतपणे तिच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. हो, 2 तास झाले शहरभर चालते मी. पाय दुखतायत, पण आता परत घरी जायचं नाही. ती मोबाईल काढते आणि आपल्या बेस्ट फ्रेंडला विनयला कॉल करते. काही वेळानंतर कॉल लागतो. विनय फोनवर बोलतो. काय झालं? ईशा म्हणते मी तुझ्या घरी येते, स्वतःला लपवायला. विनय म्हणतो पण मी घरी नाही. ईशा म्हणते मग कुठे आहेस? विनय म्हणतो हॉस्पिटलमध्ये. ईशा घाबरून म्हणते का? काय झालं? विनय म्हणतो माझा एक मित्र ॲक्सिडेंटमध्ये जखमी झाला. ईशा म्हणते ठीक आहे, लोकेशन पाठव, मी येते. विनय म्हणतो पण. ईशा त्याला थांबवत म्हणते नाही, पण मी येते, सगळं नंतर सांगते. इतकं म्हणून ती कॉल कट करते आणि टॅक्सी घेऊन रुग्णालयात पोहोचते. ड्रायव्हरला पैसे देऊन ती आत शिरते. परत विनयला कॉल करते. विनय म्हणतो हो. ईशा म्हणते कुठे आहेस? विनय म्हणतो रूम नंबर 309च्या समोर. ईशा म्हणते ठीक आहे, येते. ती फोन बॅगमध्ये ठेवते. एका नर्सकडून दिशा विचारते आणि 309 नंबरच्या खोलीसमोर येऊन थांबते. विनयला पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. हसतच ती त्याच्याकडे चालत जाते. विनय तिच्याकडे वरून खालपर्यंत पाहतो आणि भुया उंचावून विचारतो, तू पळून आली आहेस का? ईशा मनात म्हणते, अरे याला कसं काय कळालं? ईशा म्हणते नाही रे, फक्त 4 दिवस तुझ्या घरी राहायचं आहे, मग निघून जाईन. विनयच्या डोळ्यात धक्का उमटतो. विनय म्हणतो पण आज तुझं लग्न नाही का? ईशा त्याचे हात पकडून म्हणते, मला लग्न करायचंच नाही रे, प्लीज मदत कर मित्रा. विनय हात हलकेच सोडवत म्हणतो, ठीक आहे ठीक, आज जाऊया आधी, नंतर बोलू. दोघे आत जातात आणि ईशाच्या डोळ्यात आश्चर्य दाटून येतं. हे जग खरंच खूप छोटं आहे. खाटेजवळ उभा असलेला व्यक्ती तोच होता आरव, ज्याच्याशी तिचं आज लग्न होणार होतं. ती वळून घेते. हे खरंच घडतंय का? विनय डॉक्टरला विचारत म्हणतो, डॉक्टर तो ठीक होईल ना? डॉक्टर म्हणतात हो, लवकरच बरा होईल. विनय ईशाकडे वळून विचारतो, ईशा काय झालं? ईशा मनातच कुरकुरते, आता हा माझं नाव का घेतोय? आता तर आरव माझ्याकडेच पाहत असेल. आरव आश्चर्याने विचारतो, ईशा? ईशा हळूच वळते, जबरदस्तीचं हसू चेहऱ्यावर आणत. ईशा हसत म्हणते, काय योगायोग आहे नाही? ईशा हळूच वळली, चेहऱ्यावर ताणलेला बनावटी हसू घेऊन. ईशा म्हणते, काय योगायोग बघ ना. हा हा. आरव म्हणतो हो, पण तू इथे काय करतेस? तुझ्या घरी सगळ्यांना माहीत आहे का? ईशा थोडं अडखळत म्हणते, हो हो माहीत आहे, मी मी तुला भेटायला आले. विनय आश्चर्याने म्हणतो, अरे तूच तिचा फियोन्से आहेस? वा, किती योगायोग आहे बघ. ईशा म्हणते ठीक आहे, तुम्ही काम करा, मी निघते. इतकं म्हणून ती मागे वळते. आरव म्हणतो थांब. तिला थांबायचं नव्हतं, पण तिला थांबावं लागलं. ती वळली. ईशा म्हणते काय झालं? आरव म्हणतो मी तुला घरी सोडतो, इथे थोडा वेळ बस, मी काम आटपून येतो. ज्याच्यापासून दूर पडत होतीस तोच आज तिला घरी सोडायला तयार होता. तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून ती शांतपणे बसली. काही वेळाने विनय आपल्या मित्रासोबत निघून गेला. आता फक्त ईशा आणि आरव. ईशा उठली आणि ती उठताच तिच्या अंगावर कोणीतरी हात ठेवून तिला भिंतीवर दाबलं. एका क्षणात ती भिंतीला टेकून उभी होती आणि आरव तिच्या समोर उभा होता, थंड नजरेने तिचा रस्ता अडवून. ईशा चिडून म्हणते, काय करतोयस? आरव म्हणतो खरं सांग, कुठे जात होतीस? एंगेजमेंट झालेल्या मुली एवढी मोठी बॅग घेऊन कुणाला भेटायला येत नाहीत. ईशा म्हणते विचार करणं बंद कर. ती त्याला ढकलून बाजूला करण्याचा प्रयत्न करते, पण तो पुन्हा तिच्या जवळ येऊन तिला भिंतीवर खेळवतो. हळूहळू तिच्या चेहऱ्याजवळ येऊ लागतो. ईशा घाबरून म्हणते, जवळ येऊ नकोस, किस करायचा प्रयत्न करू नकोस. किती मुलींना किस केलंस तू? तो थांबतो. तिच्या ओठांवरून नजर सरकवत तिच्या डोळ्यात पाहतो. आरव हलकंसं हसून म्हणतो, हा तर फक्त किस आहे, लग्नानंतर तर अजून बरंच होईल आणि मी तुला पळूही देणार नाही.
त्याच्या चेहऱ्यावर एक खट्टाळ स्मित असतं आणि तिच्या पोटात एक विचित्र गुदगुल्या होणारी भावना. काय? आत्ता काय बोलला तो? किती बिनधास्त असू शकतं का कोणी? तो दूर सरकतो आणि ईशा हुश्य करत श्वास सोडते. तो त्याचा पांढरा डॉक्टरचा कोट काढून खुर्चीवर ठेवतो आणि म्हणतो, चल. ईशा शांतपणे मान डोलावते आणि त्याच्या मागे बाहेर येते. थोड्या वेळाने कार तिच्या घरासमोर थांबते. घराकडे पाहताना ते तिला जणू तिची खिल्ली उडवत असल्यासारखं वाटतं. 4 दिवस लागले मला पळायचा प्लॅन बनवायला आणि ज्या माणसापासून पळाले त्याच्याच कारमध्ये परत आले. आरव म्हणतो, उतरतेस का नाही? ती त्याच्याकडे पाहते. ईशा मनात साचलेलं विचारत म्हणते, तू माझ्याशी लग्न करतोयस का? तो गप्प राहतो. ती पुढे बोलते, ईशा म्हणते, तुझ्या इतक्या गर्लफ्रेंड होत्या. मी स्वतः तुला शाळेत इतर मुलींना किस करताना पाहिलं आहे. मग त्यांच्याशी लग्न का करत नाहीस? तो तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतो. मग हलकसा असतो. आरव म्हणतो, तू जडतेस? जडू? माय फूट. ईशा तडक म्हणते, नाही, मला फक्त प्लेबॉयशी लग्न करायचं नाही, इतकंच. त्याच्या चेहऱ्यावरचे शांत भाव थोडे गंभीर होते. आरव हळू आवाजात म्हणतो, कॉलेजला गेल्यानंतर मी मुलींच्या भावना खेळणं बंद केलं. आता मला एकाच मुलीशी लग्न करायचं आहे आणि ती मुलगी तू आहेस. ईशा कारमधून खाली उतरते आणि आपल्या खोलीकडे चालू लागते. मागून आरव कार सुरू करून निघून जातोय हे तिला ऐकू येतं, पण ती मागे वळून पाहत नाही. दाराच्या हँडलवर हात ठेवताना ती मनात कुचपुचते, ज्याच्यापासून पळाले त्याच्याचमुळे आज घरी परत आले. हा काय तमाशा आहे? ती दार उघडते. घर रिकामं, निवांत, अगदी शांत वाटतं. तिला वाटतं शक्य असेल तर मीच आवाज करून गडबड निर्माण करावी. मिसेस चोप्रा, तिची आई म्हणते. बाळा. आईचा आवाज ऐकताच ईशाचं शरीर थोडं थरथरतं. आई दार उघडून बाहेर येते आणि तिच्या मागे मिस्टर चोप्रा म्हणजेच तिचे वडील. ईशा घाबरतच जबरदस्तीचं हसू करते. ईशा म्हणते, हां आई. मिसेस चोप्रा संशयाने म्हणतात, कुठे होतीस? मला सांगू नकोस की तू पुन्हा पळून गेली होतीस. ईशा आवंडा गिळते. खरं सांगायचं तर ही पहिलीच वेळ नव्हती. परीक्षेचा रिझल्ट खराब आला की ती नेहमी पळून जायची. ईशा अडखळत म्हणते, का? नाही नाही, मी गेले होते म्हणजे. विचार कर ईशा, कसला तरी बहाणा काढ. मिसेस चोप्रा म्हणतात, काय बघायला गेली होतीस? ईशा म्हणते, विनयला हॉस्पिटलमध्ये. आईने भुया उंचावल्या. तिच्या चेहऱ्यावर मी काही विश्वास ठेवत नाही असंच लिहिलेलं होतं. मिसेस चोप्रा म्हणतात, त्याला काय झालं? ईशा म्हणते, त्याचा ॲक्सिडेंट झाला. ईशा पपी डॉग डोळ्यांनी वडिलांकडे पाहते आणि ते समजून घेतात. आई अजून विचारणार इतक्यात वडील तिला थांबवतात. मिस्टर चोप्रा म्हणतात, ठीक आहे, ती आत्ताच आली. आज तिचं लग्न आहे. तिला तिच्या रूममध्ये जाऊ दे. तिला तयार व्हायचं आहे आणि आपल्यालाही तयारी करायची आहे. पाहुणे येतीलच लवकरच. आई मान डोलावते आणि आपल्या खोलीत परत जाते. बाबा तिच्याकडे पाहून स्मित करतात आणि तीही हलकसं असते. हीच माझी लाईफ आहे बहुतेक, ती मनातच म्हणत आपल्या खोलीत परतते. खोलीत गेल्यावर तिच्या बेडवर ठेवलेला लाल रंगाचा मोठा लेहंगा पाहून तिचे डोळे विस्फारतात. वा, किती सुंदर आहे. आता ती वडिलांचा हात धरून स्टेजकडे चालली होती, जिथे तो राक्षस उभा होता, स्मित हास्य करत. आई पाहुण्यांमध्ये बसलेली होती. तिने हसून मान डोलावली. ईशा आता आरवसमोर उभी होती. हा असं माझ्याकडे बघतोय जणू मी एखादी भूत आहे. वडिलांनी तिचा हात आरवच्या हातात दिला. मिस्टर चोप्रा म्हणाले, माझ्या मुलीची काळजी घे. आरवने शांतपणे मान डोलावली. दोघंही मुख्य मंचावर उभे. पुजारी मोठं जाळजूळ पुस्तक घेऊन उभा. जर त्याने ते माझ्या डोक्यावर आपटलं तर मी थेट हॉस्पिटललाच जाईन आणि लग्नातून सुटेल. ती आरवकडे पाहते. तो हसत होता. खरंच? मला? तो हसतोय. मला स्पष्ट आठवतंय, तो इतर मुलींवर स्माईल करायचा, पण माझ्याकडे कधीच नाही. कारण मी त्याला हायस्कूलमध्ये चपराक लगावली होती. तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात प्राऊड मुमेंट होता. त्यानंतर लग्न पार पडले. रात्रीची वेळ. ईशा एका मोठ्या खोलीत प्रवेश करते. खोली अतिशय सुंदर सजवलेली होती. पांढऱ्या पडद्यांवर लहान लहान दिवे लावलेले, चमकदार. जमिनीवर थंडगार मार्बल आणि मोठा पलंग. इतकं सुंदर की नजर हटेना. आता कळतंय त्या मुली कायम याच्या मागे का पडत असतात, ती मनात म्हणाली. दमलेल्या आवाजात सुस्कारे टाकत ती आत गेली. दिवसभराच्या गोंधळानंतर ती फार थकली होती आणि सगळ्यात जास्त त्रासदायक गोष्ट म्हणजे तो मोठा लग्नाचा लेहंगा. काढायला पण जमत नाही प्रॉपरली. ती थेट बाथरूमकडे गेली.
गरम पाण्याने अंघोळ करत असतानाच बाहेरच्या दरवाजाचा क्लिक असा आवाज आला. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिला काल कारमध्ये आरवने सांगितलेलं वाक्य आठवलं. नको, मला काही तसं करायचं नाही त्याच्यासोबत. माझ्या भावना नाहीत त्याच्याबद्दल आणि त्याला काही वाटणार नाही, कारण तो तर प्लेबॉय आहे. ती पटकन शावर बंद करते, पांढरा टॉवेल घेते, आपलं शरीर कोरडं करून टॉवेल गाऊन घालते. पण दार उघडलंय म्हणजे बाहेर तर जावंच लागेल. ती बाहेर आली आणि तिची नजर त्याच्यावर पडली. आरव सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होता. त्याने वर पाहिलं आणि तिच्याकडे बघतच राहिला. त्याच्या नजरेतून ईशा अस्वस्थ झाली. ती बाजूला सरकली. ईशा हळू आवाजात म्हणते, जा, तूही फ्रेश हो. तो अजूनही तिच्याकडे पाहतच होता. आरव म्हणतो, हं. तो उठला, मोबाईल सोफ्यावर ठेवला आणि बाथरूममध्ये गेला. तो आत जाताच ईशा झटपट आपले कपडे बदलते, असे कपडे ज्यात तो तिला आकर्षक समजू नये. मग ती पलंगावर जाऊन झोपल्यासारखं पांघरून ओढून पडली. आजच्या रात्री त्याच्यापासून सुरक्षित राहायचा हा एकमेव मार्ग, झोपल्याचं नाटक करणं. 10 मिनिटांनी बाथरूमचं दार पुन्हा उघडलं. ईशाने डोळे अजून घट्ट मिटले. मी करू शकते हे, मी शांत राहीन. पावलांचे आवाज जवळ आले. तो पलंगावर चढल्याची जाणीव झाली. ईशाचं हृदय वेड्यासारखं धडधडत होतं. आरव शांत पण ठाम आवाजात म्हणतो, नाटक करणं बंद कर. मला माहीत आहे तू झोपलेली नाहीस. तिच्या हृदयाचा एक ठोका चुकला. त्याला कसं काय कळलं? ती अजूनही डोळे मिटून पडलेली. तो तिच्या मागे सरकला. देवा, कृपा कर. त्याच्या अगदी जवळ येण्याची जाणीव झाली. तो काही चुकीचं वागला तर काय करू? उठावं का की शांत राहावं? अचानक तिच्या मानेवर एक अलगद स्पर्श झाला आणि क्षणाचाही उशीर न लावता तिला समजलं. तो त्याच्या ओठांचा स्पर्श होता. तो तिच्या मानेला किस करतोय. क्षणभर ती थिजली. मग चिडून तिने त्याला ढकलून दूर केलं आणि आपल्या मानेवर हात ठेवला जिथे त्याने किस केलं होतं. ईशा रागाने म्हणते, हे काय करतोयस तू? आरवच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू होतं. स्पष्ट होतं तो आधीपासूनच जाणून होता की ती उठेल. आरव नजरेत मिश्किलता घेऊन म्हणतो, नवऱ्याने बायकोसोबत जे करायला हवं तेच. ईशा निशब्द झाली. गेला माझा जीव. रात्र उशिराची होती. खोलीत शांतता पसरलेली. ईशा थोडी मागे सरकली तर आरव तिच्या जवळ येत होता. ईशा थरथरत म्हणते, पहा आरव, मी तुला एकदा सांगते, मी मी असं काही करू शकत नाही. आरव डोळ्यात खट्याळ चमक घेऊन म्हणतो, काय करू शकत नाहीस? ईशाच्या मनात विचार आला. हा सगळं जाणूनही मुद्दामच अज्ञान दाखवतोय. खरंच सैतान आहे. ईशा श्वास आवरत म्हणते, जे बायकोने करायचं असतं ते. हे बोलून ती उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण पुढच्या क्षणी आरवने तिला परत ओढला आणि पलंगावर खाली दाबलं. तो तिच्यावर झुकला. त्याच्या काळ्या धारदार नजरेत नजर भिडली. आज तो वेगळाच देखणा दिसत होता. ईशाला वाटलं, मी खरंच लाजते का? मला त्याला किस करायला हवा आहे का? तिला आठवलं, हो, शाळेच्या दिवसांपासूनच मला त्याच्यावर क्रश होता. पण तो प्लेबॉय होता म्हणून मी त्याचा तिरस्कारही केला. ईशा घाबरत म्हणते, हे काय? आरव ओठांवर स्मित करत म्हणतो, मग का पडून जातेस जेव्हा स्वतःचं शरीर मला हवं म्हणतंय? का लपवतेस जेव्हा तुझे गाल लाल झालेत? ईशा हादरली. तो माझ्या मनातलं ओळखतोय. ईशा रागाने म्हणते, कसला फालतूपणाचं बोलतोयस? पुरावा काय आहे तुझ्याकडे? ती ओरडली, पण तो तिच्यावर घट्ट दाबून होता. आरव निर्लज्जपणे म्हणतो, मला सगळं दिसतंय. तुझं शरीर स्पष्ट सांगते. हे ऐकताच ईशा थिजून गेली. काय? माझं शरीरच माझा विश्वासघात करते. तिचा चेहरा अधिकच लाल झाला. ती त्याला दूर ढकलायचा प्रयत्न करू लागली, पण तिची ताकद कमी पडली. ईशा कापऱ्या आवाजात म्हणते, कृपा कर, मला हे नको आहे. थांब. आरव शांत पण कठोर आवाजात म्हणतो, असं का? आणि का थांबू? ईशाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. शेवटी ती ओरडली, कारण तू प्ले बॉय आहेस. मला माझं पहिलं प्रेम अशा मुलाला द्यायचं नाही ज्याच्या आयुष्यात अनेक मुली आहेत आणि येऊन गेल्या आहेत, जो इतरांबरोबर झोपतो, किस करतो. तिच्या शब्दांनी आरवचा चेहरा काळवंडला. त्याची नजर थंडगार झाली. आरव थंड आवाजात म्हणतो, मग माझ्याशी लग्न का केलेस? ईशाने डोळे मिटले. तिचा आवाज कापत होता. ईशा म्हणते, माझ्या आईवडिलांमुळे. पण पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यात अविश्वास भरला. आरवने तिचा टॉप फाडून टाकला होता. ईशा भीतीने ओढत म्हणते, काय करतोयस तू? आरव नजरेत कठोरपणा घेत म्हणतो,
जशी तू आईवडिलांची आज्ञाधारक राहिली तशी आता माझीही हो. त्याने तिचा टॉप पूर्णपणे फाडला. ईशाचा चेहरा लाल झाला. हे किती लज्जास्पद आहे. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिच्या वरचं अंग एखाद्या मुलासमोर उघड पडलं होतं. तिने आतून विचार केला, किती मूर्ख आहे मी. जर मी त्याला चिडवलं नसतं तर कदाचित असं घडलंच नसतं. तिच्या शरीरातून विचित्र भावनांची लाट पसरत होती. आरव तिच्याकडे रोखून पाहत होता. मग तिच्या डोळ्यात नजर रोखून त्याने तिचे दोन्ही मनगट घट्ट पकडले, जणू तिला थांबवण्यासाठी. ईशा घाबरलेल्या आवाजात आरवला विनवत होती की तो थांबावा, पण तिच्या विनवण्यांचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि अचानक ते चुंबन अधिक तीव्र होत गेले. ईशाने अनाईसे डोळे घट्ट मिटले. तिचा श्वास वेगाने चालू लागला. तिच्या शरीरात विचित्र शिरशिरी पसरली. आरव त्यात अधिक गुंतत गेला. त्याचा हात हळूहळू वरून खाली सरकून तिच्या कमरेपर्यंत पोहोचला. तिने त्याचा मनगट पकडून त्याला थांबवायचा प्रयत्न केला. आरवचे ओठ तिच्या ओठांपासून दूर झाले आणि त्याने थंड नजरेने तिच्याकडे पाहिले. काय झालं? त्याचा आवाज गंभीर होता. ईशाने थोडी धास्तावून उत्तर दिलं, तू असं करू शकत नाहीस. आता तू माझी बायको आहेस, फक्त माझी हायस्कूलमधली ज्युनियर नाहीस. असं शांतपणे म्हणत त्याने तिचा हात दूर सारला. क्षणभरात त्याचा हात तिच्या कमरेवर गेला आणि थंड स्पर्श जाणवताच ती नकळत मागे वाकली. तिच्या तोंडून अनावर आवाज निघाला. ती स्वतःला आवरू शकत नव्हती, पण अचानक आरव थांबला. आरवने डोळे उघडले तर त्याच्या लक्षात आलं की ती रडत होती. आरव शांतपणे म्हणाला, तुला माझा इतका तिटकारा आहे? इतकं बोलून तो उठला आणि बाथरूममध्ये निघून गेला. ईशा चादरीत लपून रडत राहिली. पुढच्या सकाळी तिच्या चेहऱ्यावर थंडगार स्पर्श जाणवताच ती दचकून उठले. समोर आरव हातात बर्फाचा तुकडा धरून उभा होता. तो मिश्किल हसत तिला जागं करत होता. ईशा थोडी चिडून उठली आणि बर्फ बाजूला फेकला. तो शांतपणे म्हणाला, तुला माझा स्पर्श नको ना, म्हणून बर्फ वापरला. कालचा प्रसंग आठवताच तिच्या गालांवर पुन्हा लाली दाटली. रात्री ती वर काही न घालता झोपली होती, पण आता तिच्या अंगावर शर्ट होता. तिने संशयाने विचारलं, हे तू घातलंस मला? तो सहजपणे म्हणाला, हो. असंच कसं सोडू तुला? नाहीतर मी स्वतःला कंट्रोल करू शकलो नसतो. ती हलकीशी लाजली. धन्यवाद. तिच्या आवाजात मृदुता होती. आरवने उत्तर दिलं, धन्यवादाची गरज नाही. एक दिवस तुला सिद्ध करून दाखवीन की मी प्लेबॉय नाही. तो असं म्हटल्यावर तिला थोडं आश्चर्यही वाटलं आणि थोडी गोंधळूनही राहिली. आरवने घड्याळाकडे पाहत सांगितलं, चल नाश्ता करायचा आहे. तुझा नवरा डॉक्टर आहे, विसरू नकोस. ईशाने कपाळावर आठ्या घेतल्या. तू हँडसम नाहीस, ती पुटपुटली. आरव तिच्या जवळ येत म्हणाला, बाथरूमला स्वतः जाणार की उचलून न्यावं लागेल? ती काही न बोलता उठली आणि बाथरूमकडे वळाली. ईशा जेवणाच्या टेबलावर बसून शांतपणे मेडने बनवलेला नाश्ता खात होती. तेवढ्यात तिला पावलांचा आवाज ऐकू आला आणि आरव तिकडे येऊन समोरच्या खुर्चीवर बसला. आरव हलका हसत म्हणतो, माझ्याशिवाय तू कशी काय खात आहेस? ईशाने काहीच उत्तर दिलं नाही. तिने जेवण थांबवलं नाही. नजरेनेही त्याच्याकडे बघितलं नाही. ती शांतपणे खात राहिली. आरव हळू आवाजात म्हणतो, काल रात्री. ईशाने लगेच त्याच्याकडे पाहिलं. आरव स्मित करत होता. आरव म्हणतो, मला माहीत होतं तू माझ्याकडे बघशील. ईशा डोळे वळवत म्हणाली, काय ते? मग काही वेळ दोघांमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स पसरला. आरव काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता, पण शब्द येत नव्हते. ईशाच्या मनात विचार आला, हा आणि लाजतोय? मजाक आहे का? हा लाजेल. ईशा पाणी घेताना म्हणाली, तुला काहीतरी बोलायचं आहे का? आरव हळू आवाजात म्हणतो, मला काल रात्रीसाठी माफ कर. ईशा थक्क झाली. तिने पाणी गिळताना खोकायला सुरुवात केली. ईशा खोकत म्हणते, काय म्हणालास? आरव थंड चेहऱ्याने म्हणतो, सॉरी, मला तसं करायला नको होतं. ईशाच्या डोक्यात गोंधळ सुरू झाला. हे काय चाललंय? हा खरंच माफी मागतोय? ईशा चकित होऊन म्हणते, तू ठीक आहेस ना? तू सॉरी बोलतोयस? आरवने एक भुवई उचलली. आरव म्हणतो का? त्यात काय बिघडलं? ईशा मान हलवत नाही म्हणाली आणि पुन्हा जेवायला लागली. आरव पुन्हा बोलला गंभीरतेने, मी स्वतःला बदलायचं ठरवलं ईशा. ईशा जेवत असलेली थांबली आणि मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. हे काय? मी कोण? कुठे आहे? ईशा संशयाने म्हणते, तू काय बोलतोयस? एवढा चांगला माणूस तू कसा झालास? आरवच्या डोळ्यात खराखुरा भाव दिसत होता. आरव हळू आवाजात म्हणतो, मला नेहमी राग यायचा जेव्हा कोणी मला प्ले बॉय म्हणायचं, पण खरं तर मी होतोच.
ईशाने मान हलवत होकार दिला. ईशा सरळ म्हणते, हो हो तसंच. आरवने तिच्याकडे कडक नजरेने पाहिलं. ईशाने नजरा वळवल्या. आरव स्पष्टपणे म्हणतो, पण आता मी बदललोय. मागच्या 2 वर्षात मी कुठल्याही मुलीकडे जवळ गेलो नाही. काल रात्री तू पहिली होतीस. ईशा संशयाने म्हणते, आणि तुला वाटतं मी हे मान्य करेन? आरवने पुन्हा तिच्याकडे कडक कटाक्ष टाकला. ईशाच्या मनात मात्र अजूनही शंका आणि गोंधळ भरून राहिला होता. आरव म्हणतो, मला तुझ्यासोबत आणि आपल्या मुलांसोबत सुखी आयुष्य हवंय. ईशा, साधं सामान्य आयुष्य. ईशाच्या गालावर लालसर रंग चढला. त्याने आपली मुलं म्हटलं. किती धक्कादायक. ती धक्क झाली आणि काही बोलली नाही. दोघांनी नुसतंच शांतपणे नाश्ता पूर्ण केला. तिने आता लक्षात आणलं की ती हायस्कूलची शिक्षक आहे. आता ती शाळेत शिक्षकांच्या खोलीत खुर्चीवर बसून होती. पण आज सकाळी आरवचे शब्द तिच्या मनात चालूच होते. तिच्या विचारात हरवून असताना खोलीत एक पुरुष येऊन उभा राहिला. मुख्याध्यापकही तिथे येत होता. ईशाने त्यांच्याकडे पाहिलं. तो खूपच छान दिसत होता, पण आरवसारखा नाही. थोडासा हँडसम जर्क. मिस्टर अर्जुन, मुख्याध्यापक म्हणाले, हा आपल्या शाळेतला नवीन शिक्षक आहे. तो भूगोल शिकवेल. ईशाने त्याच्याकडे वरून खालपर्यंत नजर टाकली. शेवटी एक भूगोल शिक्षक. सतत शिकवण्याचं काम आणि विश्रांती नाही. आत्ता काही सोपं होईल. मुख्याध्यापक तिला पाहून हसला. मिस्टर अर्जुन म्हणतात, शिक्षिका ईशा, आता तुम्ही विश्रांती घेऊ शकता. ईशा हसून उत्तर देते. संध्याकाळी मित्रांसोबत आनंद घेऊन घरी परतताना खोली अंधारी होती. ती लाईट ऑन करते, पण मागे वळल्यावर थक्क झाली. आरव तिथे तिच्या मागे उभा होता. ईशा घाबरत म्हणते, माझ्या देवा, मला घाबरवलंस. आरव काही बोलला नाही, फक्त एक पाऊल तिच्याकडे सरकवले. ईशाला मागे सरकण्याची जागा नव्हती. ईशा म्हणते, काय असं का बघत आहेस? आरव थंड आवाजात म्हणतो, तू कुठे होती? फोन पण उचलला नाहीस. ईशा विचार करत होती. तो बोलला का? कधी? कसं? मला काही कॉल आलाच नाही. तिने फोन काढला आणि बॅटरी संपलेली पाहिली. ईशा म्हणते, कृपया बघ. आता समाधानी आहेस का? आरव काही नाही म्हणता पलंगावर बसला, पण नजरेत तिला पकडलेलं होतं. आरव म्हणतो, मग उशीर का झाला? ईशा चकित होऊन म्हणते, उशीर? काय? अजून तर संध्याकाळ आहे. आरव म्हणतो, हो, पण मला माहीत नव्हतं की शाळा संध्याकाळपर्यंत चालते. ईशा थोडी शांत राहिली, पण मनात विचार केला, त्याला काही सांगण्याचं नाही. हा. ईशा म्हणते, आज शाळेत नवीन शिक्षक आले म्हणून रेस्टॉरंटमध्ये पार्टी होती. आरव जिन्यावर जाताना म्हणाला मृदू आवाजात, पुढच्या वेळी मला आधी सांग. ईशा त्याच्याकडे कंटाळलेल्या नजरेने पाहते. ईशा म्हणते, का? की तू मला तिथे जाऊन त्रास देशील? ईशा घरी जाऊन झटपण शौचालयात गेली. फेरी केल्यानंतर बाहेर आली आणि पाहिलं. आरव पलंगावर लॅपटॉपसह बसलेला होता. त्याने रिमलेस ग्लास घातले होते. ईशाला विचार आला, खरंच तो फारच हँडसम आणि हॉट दिसतोय. ती स्वतःला सांगत होती, मी त्याच्यासारख्या हँडसम मुलावर भावूक होणार नाही. तिने कपडे घेतले आणि परत बदलायला गेली. पलंगावर बसून फोन पाहताना डोळे वारंवार आरवकडे जात होते. तो इतका आकर्षक दिसत होता आणि ती विचार करत होती की जर त्याला शर्ट शिवाय पाहिले तर कसा दिसेल. आरव हसत म्हणतो, का गाल लाल आहेत? त्याचा प्रश्न ऐकताच ईशा वास्तविकतेत परत आली. ईशा लाजून म्हणते, कोणाचे लाल गाल आहे? आरव खट्याळ हसत म्हणतो, तुझे गाल पूर्ण लाल आहेत. मला सांग, काही वाईट विचार करत आहेस का? ईशा पूर्णपणे लाजून गेली. ईशा स्वतःलाच म्हणते, लाजणं बंद कर. मी काही नाही विचार करत किंवा लाल झालेली नाही. कदाचित मला ताप आला असेल. ईशा दुसऱ्या दिवशी सकाळी खाली उतरली आणि पाहिले. नेहमीप्रमाणे आरव पलंगावर बसून आपल्या फोनकडे बघत होता. तिने खुर्ची जवळ केली आणि आपला फोन काढला. अनोळखी नंबरवरून एक मेसेज आलेला होता. ईशा मेसेज उघडणार असताना मेड जेवण घेऊन आली आणि त्यांना सर्व्ह केले. त्यामुळे तिने फोन बाजूला ठेवून नाश्ता सुरू केला. ईशाला जाणवले की आरव तिला पाहत आहे आणि काहीतरी बोलायचा प्रयत्न करत आहे. तिने प्रश्नाचे डोळे करून त्याच्याकडे पाहिले. ईशा म्हणते, काय? तुला काही बोलायचं आहे का? आरवने होकार दिला. ईशाला अपेक्षा नव्हती की तो होकार देईल. आरव म्हणतो, तू अजूनही माझ्याकडे आकर्षित का नाही झाली? ईशा मनात विचार करत होती, हा तर स्वतःमध्ये खूप गडबड करतोय, पण तरीही मला त्याच्यात काहीतरी क्यूट वाटतंय. ती नजरेने दूर पाहू लागली. खरं तर लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून तिला त्याच्याकडे आकर्षण होतं, पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि अजूनही करत होती. ईशा हसत म्हणाली, प्रयत्न करत राहा. माणूस काहीही करू शकतो. शुभेच्छा.
आणि तिने नाश्ता संपवला. तिने उभं राहून बाथरूमकडे चालली. तयार होऊन बाहेर आल्यावर पाहिले आरव तिचीच वाट पाहत होता. ती त्याच्याकडे गेली, कारमध्ये बसली आणि ते निघाले. आरव तिला कॉलेजच्या समोर उतरवून निघून गेला. ईशा स्टाफ रूममध्ये जाऊन बसली आणि पाहिले की तिच्या बाजूला नवीन शिक्षक बसलेला होता. तिने त्याच्याजवळ बसून पहिल्या क्लाससाठी फाईल्स आणि पुस्तकं शोधत असताना तो बोलला. अर्जुन म्हणतो, मी तुला काल मेसेज केला होता मिस ईशा, का रिप्लाय दिला नाहीस? ईशा आश्चर्यचकित झाली. तो मला मेसेज केला? कधी? अचानक तिला आठवले की मेसेज आला होता. तिने फोन उघडला आणि पाहिले. ईशा माफीनामा व्यक्त करत म्हणते, सॉरी, मी बघू शकले नाही. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, फक्त विचारायचं होतं की पहिल्या क्लासबद्दल काही सल्ला देऊ शकशील का, इतकंच. ईशा म्हणते, अरे समजलं. तिने पुन्हा त्याच्याकडे पाहून विचारले, तुमचं नाव काय आहे? अर्जुन म्हणतो, माझं नाव अर्जुन आहे. ईशा म्हणते, वा, छान नाव आहे. अर्जुन हसला. बेल वाजली आणि ईशाने उभी राहून म्हणाली, मला जायचं आहे मिस्टर अर्जुन, लवकरच भेटू. तिने इतर शिक्षकांसोबत स्टाफ रूम सोडली. कॉलेजनंतर ईशा आपली बॅग पॅक करत होती आणि थोडी खुश होती, कारण तिला पुन्हा आरवचा त्रासदायक चेहरा पाहायला मिळणार होता. तिला आता ठाऊक होतं की त्यात काहीतरी गोड आहे. अर्जुन म्हणतो, मिस ईशा, बस स्टॉपपर्यंत एकत्र जाऊया का? ईशा हसून म्हणाली, हो, आणि त्याच्यासोबत बाहेर निघाली. घरी पोहोचताच अचानक कोणीतरी तिचा हात पकडला आणि भिंतीकडे ढकललं. ती वर पाहू शकली आणि पाहिले तो आरवच होता, रागावलेला चेहरा घेऊन. ईशा घरात शिरताच अचानक कोणीतरी तिचा हात पकडला आणि तिला भिंतीवर दाबले. तिने वर पाहिले तर तो दुसरा कोणी नसून आरवच होता आणि तो खूपच रागात दिसत होता. ईशा गोंधळून म्हणते, काय झालं? आरव काहीच बोलला नाही. त्याने तिच्या ओठांकडे पाहिले, हनुवटी धरली आणि तिला किस केले. अचानक झालेल्या त्या किसने ईशाचे डोळे मोठे झाले, पण हळूहळू तिच्या पोटात फुलपाखरं उडू लागली. आरवचा हात तिच्या मानेला गेला. मागून मान पकडून त्याने तिला अजून जवळ ओढले, खोल, तीव्र. काही वेळाने त्याने किस तोडला आणि नजरेतून नजर टाळली. ईशा म्हणते, काय झालं? का केलंस? आरव थंड स्वरात म्हणतो, तो कोण होता? ईशा थक्क झाली. ईशा म्हणते, काय म्हणतो आहेस तू? आरवने तिच्या डोळ्यात डोळे घालत विचारले, तो कोण होता? तो मुलगा ज्याच्यासोबत तू कॉलेजमधून बाहेर आलीस आणि बस स्टॉपपर्यंत गेलीस. ईशाच्या तोंडून शब्दच फुटेनात. ईशा म्हणते, तू तू मला फॉलो केलं? आरव गप्प झाला. ईशा रागाने म्हणते, उत्तर दे आरव, तू माझ्या मागे लोक लावले का? थोड्या वेळाने तो म्हणाला, हो केलं. तुला घ्यायला आलो होतो, पण तू एका मुलासोबत हसत हसत बस स्टॉपकडे चालली होतीस. त्याचा आवाज, हा मस्तर आहे का? ईशा थोडी चिडवत म्हणते, म्हणजे तू जडतोय. आरवचे डोळे मोठे झाले. आरव म्हणतो, काय मस्तर? मला अजिबात नाही, आणि तो तिथून निघून गेला. ईशा मनात म्हणते, वा, आरवला मस्तर होतोय, हे तर स्वप्नासारखं आहे. ती वर रूममध्ये गेली आणि पाहिले आरव बेडवर बसून पुस्तक वाचत होता. तिने सुस्कारा टाकला, बॅग टेबलावर ठेवली आणि बाथरूममध्ये गेली. शावर चालू करताच तिच्या डोळ्यांसमोर सतत आरवचा मत्सरपूर्ण चेहरा तरळत होता. तो थोडासा गोड दिसत होता. तिचे गाल गरम झाले. तो खरंच बदलतोय का? मी त्याला एक संधी द्यावी का? ती टॉवेल गाऊन बाहेर घालून आली. आरवने एकदाही तिच्याकडे पाहिले नाही. छान, पाहू किती वेळ तू मला टाळतोस. दुसऱ्या दिवशी सकाळी ईशा खाली आली. आरव नेहमीप्रमाणे फोनमध्ये बघत बसला होता. ती त्याच्या बाजूला बसली आणि नाश्ता सुरू केला. शांतता तिला खायला उठत होती. ईशा म्हणते, ऐक, माफ कर, ठीक आहे ना? आरवच्या हातांची बोटं एका क्षणासाठी थांबली, पण त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि पुन्हा स्क्रोल करायला लागला. ईशाने एक दीर्घ श्वास घेतला. लग्न प्लेबॉयशी नाही, लहान मुलाशी झालंय बहुतेक. ती जेवण संपवून वर गेली कपडे बदलायला. खाली आली तेव्हा आरव गायब होता. ईशा खट्टू होत म्हणते, वा, आता बसने जावं लागेल. ईशा बसची वाट पाहत होती, पण बस येत नव्हती. काय चाललंय या बसचं? ती खूप वेळ थांबली आणि अखेरीस बस आली. तिने एक सुस्कारा टाकला आणि बसमध्ये चढली. मला समजत नाही का त्याच्यासाठी मला वाईट वाटतंय. पण हे माझं पाप नाही ना? नक्की नाही. त्याने जर चुकीचा अर्थ लावला तर त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. काही मिनिटांनी बस कॉलेजसमोर थांबली आणि ती उतरण्यासाठी बाहेर आली. ती कॉलेजमध्ये गेली आणि पाहिले की अर्जुन एका विद्यार्थ्याशी बोलत होता. त्याने तिच्याकडे पाहून हसला आणि ईशानेही हसून उत्तर दिले. मग ती स्टाफ रूममध्ये गेली. कॉलेज संपल्यानंतर बाहेर आले तेव्हा तिने पाहिले की आरव तिथे उभा होता.
कारमधून तिची वाट पाहत ईशा थोडी थक्क झाली. काय चाललंय? तो इथे का आहे? ती त्याच्याकडे गेली आणि गोंधळलेल्या चेहऱ्यासह विचारले. काय झालं? तू इथे का आहेस? आरव काही बोलला नाही आणि अचानक तिला मिठी मारली. ईशा पूर्णपणे थक्क झाली. आरव कानात हळूहळू म्हणतो, मला माफ कर. त्याचे स्पर्श कानावर झाला आणि ईशाचे गाल लाल झाले. ती लाजली. ईशा म्हणते, कशासाठी? आरव म्हणतो, काल रात्री मी तुला जे काही केले त्यासाठी. कारणाशिवाय तुझ्यावर रागावल्याबद्दल. मी तुला चुकीचं समजून घेतलं. माफ कर. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचा हा पहिला भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.